घ्या ती मार्ग काढून तुरा तोरित हनुमंत मकर दोज द्वारडा कीर्तन रात्री सुंदर प्रकारचा विषय आहे सुलोचनच आणि भगवंत रामप्रभूचा संवाद आपण ऐकला आणि गोड अशा प्रकारचा संवाद होता चंद्रसेनेचा. आणि चंद्रसेनेचा संवाद ऐकल्याच्या नंतर चंद्रसेना ऐकायला तयार नव्हती, पण होता तुमची कृपा पशु बोले वेद निर्जीव चालविली भिंत महिमा गाद. अरे संतान देवानं कसल्याही वेड्याच्या जरी हा मस्तकावर हात ठेवला तर बुद्धीचा बदल होत असतो बरं काय. ही चंद्रसेना अशा प्रकारची असरा काम वासनेमध्ये आतुर झालेली. या ठिकाणी एवढ्या प्रकारचं समजून का सांगावं लागलं सांगितलं, या जन्मामध्ये मला हे घडणार नाही का तर या जन्मामध्ये रामानं 3 पत्ते पाळलेत. राम एक वचनी, राम एक बाणी आणि एक पत्नी. याच्यामुळे चंद्रसेने कशाही प्रकारचा अट्टास केला तर याप्रमाणे मी तुला सुख देऊ शकत नाही. स्पष्ट भाषेमध्ये उपदेश भगवंत रामप्रभूंना चंद्रसेने केला. चंद्रसेनेला ही गोष्ट पटली आणि पटल्याच्या नंतर नमस्कार केला भगवंताला आणि ती म्हणते, रामा तुम्ही माझ्यावर उपकार नाही केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐशी माय धर्मे त्याचे जे केले पाय दिले अक्षया भय वरदान गा. अरे माझ्या मावतऱ्याचे उपकार आहेत. अरे दुर्गम अशा प्रकारचा मार्ग आणि तो दुर्गम अशा प्रकारचा मार्ग शोधित मारुतराया इथवर आले आणि तिने माझ्यावर उपकार केले सांगा सुरुवात केले. योध झाले दोघाचे न लटती इरे राशी हनुमान शोभोली फुटे त्याची झाली दोघाची ओळखे. अशा प्रकारे मारुतीने घोर अशा प्रकारचं कार्य केलं. रामाला म्हणतात माझ्यावर उपकार मारुतीने केले आणि त्या मारुतीमुळे असं आपल्या दोघांची भेट झाली सांगा सुरुवात केली. मारोनिया पुत्र नाही मारोनिया राक्षसाची मुक्त करून पाताळाची. कुठं वाचायला हनुमान आपल्या बरोबर आहे. 13 इथं झालं ना. हा आद्या संपला नाही ना तिकडे चालू मला असल्या जागा लिंक होईल 13 मध्ये 13 पासून हे 13 येतं इकडले 13 हा मग कोणती 13 म्हणलं नाही हे 13 झाले. एवढी उडान कशी मारली होती. यानंतर रघुनाथ मकर ध्वज जो हनुमंत सुत मैं कावती अभिषेकित राज्य करीत तयाचे. अशा प्रकारचं चंद्रसेनाचं बोलणं रामप्रभूचा आसरा ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर मनामध्ये समाधान झालं. आणि समाधान झालेल्या मारुतरायानं ज्या मारुतरायाचा मुलगा मकरध्वज आणि त्या मकरध्वजाची आसरा काय केली स्थापना केली. तिथला अशा प्रकारची जवळ प्रकारचा स्थापा होता. मकरध्वजाला असा स्थापना केली अभिषेक केला सांगायला सुरुवात केली. लंकेची बिभीषण तोवरी राज सिंहासन तुझ लागून पाताळे. अशा प्रकारचं पाताळ लोकांमध्ये भगवंत रामानं आगमन केलं आणि आगमन केल्याच्या नंतर ऐरावण मैरामाचा काटा काढला. चंद्रसेनेचं समाधान केलं आणि चंद्रसेनेचं समाधान केल्याच्या नंतर मकरध्वजाला सर आपल्या जवळ बोलवलं आणि जवळ बोलल्यानंतर काय केलं बरं काय. अरे इतराचा आशीर्वाद वेगळा पण भगवंताचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे. भगवंत रामप्रभू म्हणतात मकरध्वजा अरे किती दिवस या ठिकाणी पाताळाचं राज्य तुला भोगाय मिळेल. सांगितलं जोपर्यंत लंकेमध्ये विभीषण राज्य करील तोपर्यंत तुला असरा पाताळामध्ये राज्य भोगता येईल सांगायला सुरुवात केली.
देवोनी आशीर्वचन राम हनुमंत लक्ष्मण वेगे निघाले तेथून लंका भुवन पावया. अशा प्रकारचा मकर ध्वजाला भगवंत रामपूर्ण आशीर्वाद दिला आणि पाताळाचं राज्य मकर ध्वजाला दिलं. आणि दिल्याच्या नंतर मारुतराया लक्ष्मण आणि रामप्रभू वेगी निघाले. लवकरात लवकर निघाले का तर पुढचं कार्य सिद्धीला न्यायचं. ज्याच्यासाठी आपण आलो ते कार्य सिद्धीला न्यायचं. पाहावा या लंका भुवन, लंकेकडे मार्गक्रमण करू लागले. सांगा सुरुवात केली आहे. हनुमंते दोघे जण स्कंदी बसविले आपण वेगे करून उडान आला दान बिलद्वारा. अशा प्रकारचं माझ्या भगवंत रामाला मुक्त केलं. राक्षसाचा काटा काढला पाताळामध्ये. मकर ध्वजाला आसरा, तिथलं राज्य आसरा दिलं. आणि लगेच माझ्या मारुतरायानं असं रामाला उचललं, एका खांद्यावर बसवलं. लक्ष्मणला उचललं, दुसऱ्या खांद्यावर बसवलं. दोघाही भावाला खांद्यावर घेतलं बरं काय मारुतरायानं. आणि जे बिलद्वार होतं त्या बिलद्वारापाशी आले. सांगा सुरुवात केली. इवरी अवघा अंधकार राम तुळे प्रकाश कर दर्शन केला इवर द्वार पंत दुर्धर कर्मीला. मारुतरायानं दोघाही असरा भावाला आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. आणि खांद्यावर घेतल्याच्या नंतर त्या युवराजच्या जवळ आले. युवराजच्या जवळ आल्याबरोबर मारुतरायाने युवरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर बा किती नवल आहे. ज्यावेळेस त्या युवरामध्ये सगळी पाहिजे तिकडे अंधकार होता. अंधकार. अरे अंधकाराचं नायनाट करण्याची ताकद ज्या भगवंताच्या अंगात आहे. अरे एवढ्याही प्रकारचा अंधकार पसरला होता. पण रामाचा प्रवेश झाल्याबरोबर जिकडं पाहावं जसे लाईट लागा एवढा प्रकाश पडला होता. अशा त्या युवरामधून दोघा भावाला खांद्यावर घेतलंय आणि मार्गक्रमण पात्रा करून सांगा सुरुवात केली आहे. अरे एकाएकी बाहेरी वाढण्यार तैने माधारी अग्नि प्रकाशन तुरे परी वानर विरिदी किले. अशा प्रकारचं ज्यावेळेस दोन्ही भावाला दोघाला खांद्यावर घेतलंय भक्तानं आणि खांद्यावर घेऊन मारुतराया त्या युवराजच्या बाहेर आले. ज्या ठिकाणी वानर आसरा सगळे दुःखामध्ये पडलेले होते. अंधकार पसरलेला होता बरं काय वानरामध्ये. जसा सकाळचा सूर्य निघावा अंधार नाहीसा व्हावा अशा प्रकारचं रामप्रभूला मारुतराय घेऊन आल्यावर प्रकाश निर्माण झाला. सांगा सुरुवात केली. तीन अवरात्र श्रीराम कोटी होता पूर्ण काम आता आला राम धाम लाद पूर्ण वानरा. आल्हाद पूर्ण वानराला आनंद झाला. किती दिवस नव्हते राम वानराच्या संगतीमध्ये. आपला तर पूर्ण 100 वर्षाचं आयुष्य आले तरी रामाची आपली गाठ भेट नाही. आहे का आता तरी? आताही गाठ भेट नाही. अरे 3 दिवस वानराच्या जवळ राम नव्हते तर वानर व्याकुळ झालते, वेडे झाले.